कारल्याच्या सोप्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य: मीठ, मोहरी, हळद, जिरं, तिखट, कांदे आणि लसूण. आपण इथे कारले घेतलेले आहेत, जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण याला गोल आकारात कापून घेणार आहोत. अशा गोल आकारात आता आपण कट करून घ्यायचं. हे बघा, हे असे गोल गोल आणि जरा बारीकच कट करायचे. आणि आता लांब लांब कट करून घेऊया. लांब लांब कांदाच या भाजीमध्ये छान लागतो. मीठ घेऊया आणि यामध्ये या प्रकारे असं थोडंसं मीठ टाकूया. थोडं जास्त टाकू शकतो आपण, कारण की मग भाजीत टाकलं नाही तरीही चालतं. आता आपण लसूण घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे करायचं. ज्याला जाड बारीक आवडतं आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायचं. आता आपण हे कारले घेतलेले आहे. आपण यामध्ये मीठ टाकलं होतं मगाशी, तर आता आपण हे कारले चांगले स्वच्छ म्हणजे पिळून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातलं असं हे पाणी सगळं निघून जाईल कारल्यामधलं. त्याने कडूपणा खूप कमी होतो. या पद्धतीने आता आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, एवढं पाणी निघालं आहे यामधून. यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. आपल्या इच्छेप्रमाणे. टाकून घेऊया. जिरं आपल्या आवडीप्रमाणे. लसूण टाकूया. थोडासा कढीपत्ता पण. कांदा आपण लांब लांब कट करून घेतलेला. हा कांदा तेलामध्ये थोडासा फ्राय झाला ना की तो मोकळा मोकळा व्हायला सुरुवात होते. काही दिसत असेल बघा तुम्हाला, या प्रकारे असा मोकळा होतो. हे बघा, तिथे वेगवेगळे फ्लास दिसतात. थोडासा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण तळू देऊ. आता आपण हे बघा, कांदा आता ब्राऊन झालेला आहे, जरा लूज दिसतो आहे आपल्याला. आता आपण यामध्ये कारले टाकून देऊ. थोडीशी आता आपण याच्यावर ताट ठेवूया आणि वाफ काढू. वाफेमध्ये शिजू द्यायचं ते थोडंसं. वाटलंच तर आपण थोडंसं पाणी देखील टाकू शकतो. साधारण 5 ते 10 मिनटं आपण इथे वाफेत शिजवून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. आपण ताटावर थोडंसं पाणी टाकूया
जेणेकरून कारलं आपलं चांगलं शिजतं आणि खाली जळतही नाही. आता 5 मिनिट झालं आहे. आपण कमी गॅसवर ठेवलेलं होतं. आपण एकदा बघून घेऊया कारलं शिजलं आहे की नाही. हे बघा, रंग बदललेला आहे. आपण टाकलं होतं तेव्हा मला असा कलर होता आणि आता कसा कलर आहे बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये हळद टाकूया आपल्या चवीनुसार. त्याच्यानंतर तिखट चवीनुसार. थोडंसं हलवून घेऊया. हे सगळ्यात शेवट यासाठी टाकतो आपण तिखट, जेणेकरून तिखट जळू नये. कारलं शिजल्यानंतरच मी तिखट टाकत असते. तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, कारण की आपण मग अशी कारल्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं. थोडंसंच टाकूया. भाजी क्रिस्पी हवी असेल, कोणाला कुरकुरीत आवडते, कोणाला अशी नरम भाजी आवडते, त्यासाठी कुरकुरीतसाठी आपण गॅस वाढवून त्याला जरा जास्त गॅसवर घेऊया, जेणेकरून आपला कांदाही कुरकुरीत होतो आणि कारलंही जरा खायला कुरकुरीत लागतं. या ठिकाणी आपली कारल्याची भाजी तयार आहे. आपण ती वाढवून घेऊया. दिसायलाही अतिशय छान दिसते आहे. या ठिकाणी आपली अतिशय सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून तयार आहे.